Bye.
Hare
पहिल्यांदा टाळ वाजते, नंतर पखवाज वाजते, नंतर काय वाजते? टाळ्या अशा वाजवा का देवाला सुद्धा आनंद वाटला पाहिजे. आमच्या संस्थेचे विद्यार्थी नाही बघा, विशेषतः करून तुम्हाला टाळी अशी वाजवा का देवाला आनंद वाटला पाहिजे. सुरू स्टार्ट.
संपुष्ट हे हृदय पेटे करुणी पोटे साठवू संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला विठाला विठाला मनोजय अमरतुल्य बेगम जितेंद्रिय बुद्धिमता वरिष्ठम वातात्मजम वानरयुक्ते मुख्यम श्रीराम कृतं शरणं प्रपदे हे दुःख सदैतवनहासं विठ्ठलं चिन्तयामि
पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या उजळले भाग्य आता अवघे चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला प्रस्तुत प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्याची मूर्तिमंत पकडले वारकरी संप्रदायाचे कळस्थानी असलेले सगळ्यात महत्वाचं म्हणजे का मागलं जे वर्ष आहे 2025 वारकरी संप्रदायासाठी फार महत्वाचं आहे महाराज. का महत्वाचं आहे? 750 वर्ष माझ्या ज्ञानोबरायला झाले माहिती ना तुम्हाला. आणि 375वा वैकुंठ गमन सोहळा तुम्ही आम्ही सर्वांनी उपभोगला. म्हणून 2025 साल तो आम्हासाठी वारकऱ्यांसाठी चांगलं होतं. ज्यांचा वैकुंठ गमन सोहळा या ठिकाणी तुम्ही आम्ही साजरा केला असे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा. आणि दादा ऐका, जीवनामध्ये संतांची संगत किती महत्वाची आणि संतांची संगत प्राप्त झाल्यानंतर काय फायदा होतो याचं सुंदर अशा प्रकारचं स्पष्टीकरण करणारा अभंग श्री क्षेत्र सुलतानपूर येथे निवडलेला आहे. अल्पसा तो असा परिहार द्यायचा. सालाबाद प्रमाणे याही वर्षी या ठिकाणी 18वा आपला नाम यज्ञ वर्ष 18वा आहे. आणि अशा नाम यज्ञामध्ये या ठिकाणी दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा सर्व तरुण मित्र मंडळ तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात एकदा माझ्या तरुणांच्या नावाने एकदा जोरात टाळी वाजवा. तुम्हाला एक सांगतो माझा सगळ्यात महत्वाचं आज तुम्ही बघतात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी कीर्तनाचा आणि एक अध्यात्माचा चेहरा मेहरा बदलला. याला कारण फक्त एकच आहे, तो म्हणजे या ठिकाणी माझं तरुण मित्र मंडळ विठाला. या तरुण मित्र मंडळाला या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. सुंदर अशा प्रकारचं या ठिकाणी निवेदन या तरुण मित्र मंडळाने केलेलं आहे. आणि त्यांच्याकडून या ठिकाणी मिळालेली मला कीर्तन रूपी सेवा माऊलीच्या सोहळ्यामध्ये या ठिकाणी आपल्या या गावातील गोपाळे निमगाव असो आपलं सुलतानपूर असो या आमची वारकरी मंडळी बसलेले कवडे बाबा झालं संजय दादा झालं या सर्वांनी या ठिकाणी माऊलीच्या सोहळ्यामध्ये आपल्या दिंडीमध्ये आनंद घेतला. आणि तो आनंद पाहिल्यानंतर या ठिकाणी आजची कीर्तन रूपी सेवा आहे. ध्यानात ठेवा, फार सुंदर निवेदन आहे महाराज. आणि असाच या ठिकाणी तुमचा आमचा सगळ्यांचा जो काही नामयज्ञ आहे इवले स्वरूप लाभिलेद्वारे त्याचा वेलू गेला. आणि मोगरा फुलाला मोकार फुलला नाही बरं, मोगरा फुलाला काही ठिकाणी मला सत्संगत अशी मिळते. आपण म्हणलं ना रूप पाहता काही तमाशाचे ते याचे जागरण बदलायचे हिला बाहेर रूप पाहता सुख झाले हिला सुख झाले प्रत्येक गोष्टीला गेला. महाराज नाविन्यपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी आमचे तरुण मित्र आणि म्हणून या ठिकाणी ज्याला ध्येय पूर्ण करायचंय ना त्याने ध्येयपूर्ती खजावा. ध्येय पूर्ण करायचंय ना ध्येयपूर्ती खजावं. ते कुठं सांगलीला कोणाकडं कातोरे ताईंक विठाला. अशा काळामध्ये या ठिकाणी महाराज विद्यार्थी स्वप्न आमच्या 3 मुली एकदा ते लेकरांसाठी सुद्धा टाळ्या वाजल्या. कारण गाडीत गेल्यावर मग त्यामुळे आमच्या 3 मुली या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या चंदे नतमस्तक होतो. चौदारला फार सुंदर आहे. आमच्या दिंडीचे मानाचे वारकरी आमचे मामाश्री लिंगेश्वर वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आमचे सचिन बाबांचे जे वडील आहे माझे मामा आहे. आणि त्यांच्या संस्थेतील या ठिकाणी आमचे वैष्णव दादा वाजवायला
फार सुंदर वाजवता दादा. त्या दिवशी स्तुती भरपूर केली पण आजही करतो. नाव वैष्णव आणि वाजवण्यामध्ये सुद्धा वैष्णवी. हा महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो. सिस्टीम एकदम फार सुंदर आहे दादा. दादांना धन्यवाद देतो. दरवर्षी तुमचं दर्शन होतंय. दादांना धन्यवाद देतो. संतोष दादांचा या ठिकाणी YouTube चॅनल आहे. जेवढे कीर्तन या ठिकाणी महाराज पाठवतील तेवढ्या सगळ्या चॅनलला या ठिकाणी लाईक करा, त्याला जवळ करा आणि या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपला हा जो नामयज्ञ आहे तो महाराष्ट्रामध्ये नेण्याची ताकद या ठिकाणी या चॅनल मध्ये आहे. तेव्हा या ठिकाणी दादांच्या नावाने एकदा टाळी वाजवा. आजचे अन्नदाते संपूर्ण ग्रामस्थ सर्वांना धन्यवाद देतो आणि कीर्तन रूपी सेवेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा एक तास या ठिकाणी सर्वांनी ऐकायचं. जगद्गुरु तुकोबाराय म्हटलं तर महाराज एवढी ताकद आहे दादा त्यांच्यामध्ये. सर्वांनी ऐका बाबा किती ताकद आहे. तुकाराम तुकाराम टाळी वाजवत त्यांच्या नावाने. तुम्हाला एक सांगून जातो ऐका ऐका. टाळी कुठं कवा कवा वाजवा माहिती. माझं एखादं वाक्य तुम्हाला आवडलं ना कोडे बाबा जोरात टाळी वाजवायची. आमच्या कलाकाराची चाल तुम्हाला आवडली ना जोरात टाळी वाजवायची. पक्वाद्याचं मुखडा जर तुम्हाला आवडला ना हा जोरात टाळी वाजवायची. आणि आमच्या कन्यारत्न या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे पाऊल खेळतात. त्यांचे पाऊल तुम्हाला आवडल्यानंतर टाळी जोरात वाजवायची. कारण महाराज म्हणतात हा टाळी शिवाय बाबा पैशाला किंमत नाही दादा. पैशाला किंमत नाही दादा. तुमच्या गावामध्ये गेल्यानंतर तुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि तुमची सगळ्यांची टाळी जेवढी जोरात तिचा आवाज जेवढा मोठा तेवढं प्रेम मोठं. विठाला विठा महाराज मंत्राच्या जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार सांगितला ऐका दादा. तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयाम. मला बसलेल्यापैकी दादा तुम्ही आम्ही सगळे असू अंतःकरणातून सांगा महिला मंडळ पुरुष मंडळ तुम्ही आम्ही कशाला देतो. बालबच्चन मरणाला देतो दादा. ऐका मी कीर्तनाला जरी बाहेर पडलोय ना दादा तरी देवाला प्रार्थना केली देवा परत सुखाला कुठे येऊ दे. बोला मी नाही बोलत. बोला डॉक्टर कुठे येऊ दे. आता तुम्हाला एक तुम्ही सुद्धा कीर्तनाला म्हणजे देवाला प्रार्थनाच केली ना. कीर्तन झाल्यानंतर कुठे जावा म्हणजे ऐका तुम्ही आम्ही सगळेजण ज्याला भेटतो तो यम ज्यांना भेटतात ते तुकोबाराय विठाला विठाला. महाराज वारकरी संप्रदायाची इमारत भक्कम आहे. सगळ्यांनी ऐका दादा किती भक्कम आहे. आपल्या वारकरी संप्रदायाची जर आई कोण असेल ना तर ते ज्ञानोबाराय. आणि आपल्या वारकरी संप्रदायाचा बाप जर कोण असेल ना ते माझे तुकोबाराय विठाला. आपल्या वारकरी संप्रदायाची आई आहे ज्ञानोबाई माझी अनाथाची.
ज्ञानोबारायची आई आहे, ज्ञानोबाराय. ओ दादा, या जगामध्ये माय कोणाला म्हणत नाही महाराज. जी लेकराला जन्म देती तिला माय म्हणतात महाराज. सुंदर गीत आहे बघा. अंबरोनी वासराले चाटती जावा तवा मने तिचा मने दिसती माझी माया दिसती माझी माया ऐका सुंदर प्रमाणे महाराज बापू. अंबरोनी वासराले चाटती जावा राय तवा मने तिच्यामध्ये दिसते माझी माया दिसते माझे माया. महाराज या जगामध्ये माय आणि दुसरा शब्द या ठिकाणी महाराज आई कोणालाही म्हणत नाही. या जगाची आई फक्त दोनच बनले, एक ज्ञानोबाराय आणि दुसरी म्हणजे आपली जन्मदाती आई विठ्ठला. आणि वारकरी संप्रदायाचा बाप जर कोण असणार तर माझे तुकोबाराय. ऐका दादा, तुकोबारायची ताकद एवढी मोठी. तुकोबारायामध्ये या ठिकाणी महाराज असा कोणता संत गुण होता पहिला मोठा ऐका आता. आणि त्या आधारे जगद्गुरु तुकोबाराय कोणाचं वर्णन करतात? बोला पटकन. कोणाचं वर्णन करतात? संतांचं वर्णन करतात. कारण महाराज म्हणतात तुका म्हणे तेथे पाहिजे जातीचे तेथे पाहिजे जातीचे तेथे पाहिजे असावा लागतं. तुम्हाला प्रश्न करतो ऐका. महिला मंडळ, पुरुष मंडळ, माझ्या माय बापा हो, विद्वानाची किंमत कुणी करावा? दादा साहेब, विद्वानाची किंमत कुणी करा? विद्वानानेच करा. इंजिनियरची किंमत पटकन बोला. बोलता येत आहे ना तुम्हाला सगळ्याला? नाही आलं तर माना तरी हलवीत चला. दादा इंजिनियरची किंमत कुणी करावा? आणि डॉक्टरची किंमत दुसऱ्याने करून चालणार? काय झालं माहितीये का? दिवाळीचं प्रेड होतं. ऐका बरं का, येऱ्या गबाळाचे काम नाही बाबा. दिवाळीचे प्रेड होते आणि दिवाळीच्या प्रेड मध्ये तुम्हाला सगळ्याला सांगून जातो, या पंकवांना जेवढे बनविते ना बाबा, त्याच्यामध्ये सगळ्यात आवडता आयटम म्हणजे आपला लाडू. काय प्रत्येकाचा आवडता आयटम कोणता? अरे बाबा लाडू. आता काय झालं माहितीये का, एकाला इतका आवडीचा होता, इतका आवडीचा होता बाबा, त्याने डायरेक्ट घातला. पुढे अटकला, पुढे अटकला, करायचं काय? नेलं संगमनेरी. डॉक्टरने थोडं काहीतरी केलं असं, लाडू पडला बाहेर. तो जरा मोकळा झाला आणि मोकळा झाल्यानंतर या ठिकाणी घरी सोडून आणला. बरं का, डॉक्टरची किंमत दुसऱ्याने करून चालणार? ऐका महाराज, नेमकी त्या गावात त्याचाच जोडीदार, त्याने जसा लाडू घातला डायरेक्ट पुढे अटकला. पुढे चालवलं मला सुलतानपूरला, चालवलं पुढे संगमनेरला. मधीच हा भेटला. हा मला पुढे चालले, नाही म्हणजे लाडू गुतलाय त्याच्या ह्याच्यामध्ये. त्याला संगमनेर चालवलं. डॉक्टर ते म्हणजे काही गरज नाही डॉक्टर कडे यायची, मी आता तिथूनच आलोय. मी कुठून आलोय? तिथूनच आलोय, काहीच गरज नाही डॉक्टर कडे यायची. ऐका ना बाई बापा हो. ते म्हणजे मग काय, चला आपल्या घरी घेऊन. महाराज बाजावर टाकलं त्याला आणि 4 जण चांगले असे तब्येतीनं त्याला धरायला. 2 हाताला 2 पायाला 2 पायाला 2. ऐका ना, आणि धरायला लावलं. त्याला सांगितलं मी मनसवर सोडायचं नाही. आता ऐका ना बाबा, डॉक्टरनी त्याला काहीतरी येऊस केला असं सांगितलं. हे डायरेक्ट गेलं कोपऱ्यातून घन उचलला. काय उचलला बाबा? घन उचलला. आणि बाबा जे आलं घेऊन, आता 4 जण विचार करायला लागले, महाराज आता यायचं जगायचं. बाबा जे काढ टाकला, उठलाच नाही. म्हणजे मला हे सांगायचंय, डॉक्टरची किंमत कोणी करावा? पेशंटने करून जमणार येऱ्या गबाळाचे. मग महाराज म्हणतात ऐका, तुकोबाराय जवळ काय अधिकार होता, काय संत गुण होता? दादा
तुकोबाराय सारखं माणूस रत्न आपल्या महाराष्ट्राला लाभलं. बाबांनी एक संतोष बाबांनी मला सकाळी फार सुंदर या ठिकाणी सांगितलं, धर्माचे पालन करणे पाखंड हेची आमा करणे काम बीज वाढवावे नाम. धर्माचं पालन करण्यासाठी सगळ्यात मोठा जर मोलाचा वाटा जर कोणाचा असेल ना वारकरी संप्रदायामध्ये, माझ्या ज्ञानोबारायाचा एक नंबर. कारण पाया आहे आणि दुसरा कळस आहे, ते म्हणजे तुकोबाराय विठ्ठल. अशा जगद्गुरु तुकोबाराय असा कोणता संत गुण होता का जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझं भाग्य उदाला आलं संतांचे काय संगती सांगितलं. ऐका मुद्दा महाराज, जगद्गुरु तुकोबारायच्या जीवनामध्ये पहिला संत गुण ऐका. नजराना पाठवला महाराज, नजराना कोणी? छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराना पाठवला. आता आमच्या सगळे ध्येयपूर्तीच्या सर्व पिढी केली या ठिकाणी. आता पुढे कीर्तन करणारे आमच्या भिन्नर ताई, भिन्नर ना कोणी? हा, त्यांच्या नावाने टाळी वाजवा. काल सुंदर कीर्तन झालं, अतिशय सुंदर कीर्तन झालं. ऐका दादा, मला काय सांगायचंय, या मुली या ठिकाणी महाराज एवढं सुंदर या ठिकाणी सात संगत तुम्हा आम्हाला देतात. आमच्या दादाने त्यांनी सांगितलं, महाराज खरी या सत्याला जर एक रंगरूप येत असेल तर ध्येयपूर्तीमुळे येते बरं का दादा. हा, सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. ऐका महाराज, नजराना पाठवला. आता आताच्या काळातले तुकोबाराय जर असते, ऐका ना, आताच्या काळातले जर तुकोबाराय असते तर मला सांगा कवडे बाबा, नजराना घेऊन जा म्हटले असते का आणखी नाना म्हटले असते? बोला ना दादा, महिला मंडळ झोपल्या तर नाही ना, काय म्हणले असते? आणखी नाना म्हणले असते. पण माझे जगद्गुरु तुकोबाराय वैराग्य होतं महाराज. किती वैराग्य होतं महाराज. संसाराच्या नावे वाढता हा पुण्य धर्म केला, संसार जाळला महाराज. एवढी ताकद होती. नजराना पाठवला. मी चाललो होतो आमच्या संस्थेतील या ठिकाणी मुलींनी उत्तर द्यायचं नाही. मला तुम्ही सांगा, नजराना केव्हा पाठवला? छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबारायला केव्हा पाठवला? महिला मंडळ जे कंप्लीट उत्तर देईल पैठणी गाडीमध्ये, आणि पुरुष मंडळ कंप्लीट उत्तर जर दिलं ना, सोन्याचं नाही, भाव लय मोठा झाला नुसतं सोन्या बघा, पण सोन्याचं नाही. ज्याला सोनं वाटतं ना मला मिळावा, पोराचं नाव सोन्या ठेवा, त्याच्या समाधान मला. पण सोन्याच्या दुकानात जाऊ द्या ना ठेवा बाय बाप, चांदीचं ना नाही तेव्हा उत्तर दो पाठापट. नजराला केव्हा पाठवला तुकोबारायला? पटकन बोला, केव्हा पाठवला? आमच्या मुलींनी कीर्तन चाललं होतं ऐका, आणि संपूर्ण औरंगजेबचं मुघलांचं सैन्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे लागलं होतं. ऐका ना, पठाणजी म्हणायचे, धरा धरा मारा. आपल्याला हिंदी येत नाही त्याच्यामुळे मराठी धरा पकडा मारा. आता छत्रपती शिवाजी महाराजांना वाटलं आता आपलं काय खरं, राजांना वाटलं आता आपल्याला काहीतरी करावं लागेल. महाराज ऐका ना, तिथून कीर्तनाचा आवाज कोणी ऐकला? बोला पटकन, कोणी ऐकला? राजांनी ऐकला. आणि राजे लोहगाव या गावी जगद्गुरु तुकोबारायांचं कीर्तन चाललं होतं. काय एकदा वर हात करा सगळ्यांनी, फिरवा द्यायचे. ऐका, सगळ्यांनी मोठ्याने माझ्या मागं म्हणायचं. मुली तुम्ही लय मोठ्याने म्हणू नका, तुम्ही पासी पाच बघू द्या मला. तेव्हा करा म्हणा ते एकदा सगळ्यांनी. पुरुष मंडळ ज्यांना दिले त्यांनीच करा, बाकीचं राहू द्या. काय भजन करीत होते? राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे, राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे. महिला मंडळ शेवंती नाही, काय भजन करते, काय आवाज आहे. नाव शांताबाई ना अख्ख्या गावात भांडायला तुम्ही
आणि जगद्गुरु तुकोबरायाने डोळे झाकलेले होते महाराज. भजन करत होते. राजे या ठिकाणी महाराजांच्या जवळ आले, येऊन बसले आणि या ठिकाणी महाराज भजन चालू असताना थोडासा डोळा उघडला गेला आणि समोर राजे पाहिले. लगेच या ठिकाणी तुकोबरायाने भगवंताला प्रार्थना केली, जगाचा पोशिंदा या ठिकाणी वाचला पाहिजे. आज माझ्या राज्यावर काहीतरी धर्म संकट येते महाराज. जिकडे तिकडे पाहावा, ज्याला धरावा त्याला कोण दिसायचं बोला? शिवाजी महाराज दिसायचे. धरा, पकडा, मारा, तोच चिंतनाचा विठाला. देवाचं नाव तुम्ही जर आवडीनं घेतलं तर काय होते? आवडीने बाबे हरी नाम घे. दोन्ही बाबांच्या नावाने टाळ्या. महाराज आवडीने जर त्याचं नाव जर घेतलं ना, दादा ऐका, कोण म्हणतं देव येत नाही? कोण म्हणतं देव येत नाही? संजय दादा, कवडे बाबा, कोण साहेब? देव येत नाही, देव येत नाही. हा, कोण म्हणतं देव येत नाही? 500. हा, घेऊन जा 500 रुपये. आजीनं बरं त्याला आजीनं नीट ऐकलं नाही. महाराज कोण म्हणतं देव येत नाही? कोण म्हणतं देव येत नाही? देव येतो. अहो शबरीचे बोरा उष्टे कुणी खाल्ले? कुणी खाल्ले? हा, एक गीत फार सुंदर. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. वाह वाह. देव येतो पण तुम्ही बोलवलं पाहिजे महाराज. बोलवल्यानंतर महाराज तो पार प्रत्येकासाठी येतोय. महाराज म्हणतात मागे पुढे उभा आलिया गात. हा, फक्त बोलवा. हा, आल्याशिवाय राहत नाही महाराज. कोणासाठी आला तर बसलेले मंडळी ऐका. भगवंताची भक्ती केली मग मेरा के जैसे बुलाते नाही. हा, मेरा डायरेक्ट या ठिकाणी भगवंताचे या ठिकाणी महाराज पैंजण घालून या ठिकाणी नाचत होती. आणि या ठिकाणी भजन करायची. नाचूंगी 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 हो हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी 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 तिच्यासाठी आला. विषाचा प्याला दिला महाराज. तो सुद्धा या ठिकाणी भगवंताने काय केला? आपल्याकडे घेतला. कोण म्हणतं देव येत नाही दादा? महाराज 5 पती
पाचपती होते. काय नाव? द्रौपदी महाराज. भीष्माचार्य समोर बसलेले होते दादा. कृपाचार्य समोर बसलेले होते. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य सगळे समोर बसलेले असताना सुद्धा पाच पती होते. मुलीनो तुम्ही जरा शांत राहा. तुम्हाला सगळ्यांना प्रश्न करतो दादा. सगळ्या जगामध्ये या ठिकाणी महाराज द्रौपदी वनित आणली. कुणी? दुःशासनाने सांगितलं. दुःशासना मला तुम्ही सांगा, दुर्योधन 100 कौरव होते दादा. द्रौपदीवरच का राग होता? द्रौपदीवरच का राग होता? ती काय म्हणली होती माहितीये का दादा? आंधळ्याची पोरं, आंधळ्याचे पोरं आंधळे असं म्हणल्याबरोबर महाराज इतका राग आला दुर्योधनाला आणि त्याने ठरवलं काट्याने काटा. बरं मामा असावा तर कसा? शकुने मामा सारखा. भांजे आखेच्या आखे 100 कौरव. हा डाव मांडा हा काय त्यांना येत नाही. त्याच्यामध्ये तू जिंकशील. द्रौपदी पणाला लाव. महाराज भरसभेमध्ये वस्त्रहरण चालू असताना दादा तिला पाहिलं कुणीच नाही. तिनं लगेच या ठिकाणी सत्संगत फार सुंदर आहे महाराज. आज फक्त शब्द टाकायचा प्रमाण तयार आहे महाराज. एक एकाहुनी बळी रे महाराज. आणि हाच आनंद सुलतानपूर मध्ये विठाला द्रौपदीनं धावा केला. ए देवा, ए कृष्ण, ए कन्हैया. अरे कुठे रे? तुझ्याशिवाय या ठिकाणी आता मला कोणी सोडवणार नाही महाराज. ज्ञानात ठेवा. तुम्ही फक्त पुकारा.
गोकुळ सोडून गेले. अक्रूराचा व्रत आला, अक्रूराला शिव्या देऊ लागले, चांडाळा अक्रूरा. अरे कुठे घेऊन चला? अरे आमचा भगवान श्रीकृष्ण आम्हाला नेले दादा. ज्यावेळेस भगवान गोकुळ सोडून गेले दादा, एवढी अवस्था या ठिकाणी त्या गोकुळातल्या स्त्रियांची, गोपी गवलनींची झाली. महाराज, अरे माणूस बाजूला सारा, गोकुळातले झाड सुद्धा सुकले होते. मुख्य प्राण्यांनी या ठिकाणी महाराज अन्न पाण्याचा त्याग केला होता. आज त्याला कारण एकच होत, तो भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी महाराज गोकुळ सोडून गेला. महाराज, एका गवळणीने जगद्गुरु तुकोबाराय भेटले. अगं काय झालंय जगद्गुरु तुकोबाराय? काय सांगावं तुम्हाला? हे फक्त दिसायला आहे, पण याच्यातला प्राण निघून गेला. निघून गेला. वेळ लावलं, नवी मना फिरसे बोलीत वेळ लावलं, निघून गेला. आज त्या भगवान श्रीकृष्णाला या ठिकाणी आमची प्रार्थना आहे. हे देवा, पुन्हा असं इथून या ठिकाणी काय कर, देई भेटी एक वेळा, देई भेटी एक वेळा, देई भेटी एक वेळा. कान्या रे, कान्या रे, जगत रे, कान्या अतिशय सुंदर. महाराज एक सांगू, स्वामी महाराजांना सांगतो महाराज, आजचं कीर्तन म्हणजे या ठिकाणी महाराज फार सुंदर होणार आहे. सत्संगत फार सुंदर आहे. महाराज, कोण म्हणता भगवान परमात्मा येतो? महाराज, जगद्गुरु रात्रंदिवस, जगद्गुरु तुकोबाराय रात्रंदिवस भजन करत होते. एवढी ताकद या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांची होती. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ही ताकद कोणामुळे झाली? तर या ठिकाणी मला संतांची संगत झाली आणि माझं काय उदयाला आलं.
सुद्धा चालताले महाराजांनी म्हटले. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझ्या जीवनाचा उद्धार झाला, याला कारण जर काय असेल ना, तर या ठिकाणी माझ्या जीवनामध्ये संतांची संगत झाली. ऐका दादा, उजळले भाग्य आता आपल्या जीवनामध्ये पुरुष मंडळ आपलं भाग्य उदयाला येणं वेगळं बरं का दादा, आणि संतांचं भाग्य उदयाला येणं वेगळं बरं का दादा. ऐका, आपल्या जीवनामध्ये आपल्या मुलाबाळांचं लग्न झालं, बंगला झाला, 4 चाकी गाडी दारा पुढे आली का तुम्ही आम्ही म्हणतो महाराज ऐ पाच झालं, आता माझं भाग्य उदयाला आलं. आपलं बरं का दादा, आपलं तुम्ही आलो त्याच्यामध्ये. उद्या तुमच्या गावामध्ये बरं का संतोष दादा, गणेश दादा फॉर्च्युनर गाडी घेऊन आलो कीर्तनाला, होणार तर नाही पण आलो, तर माझं शेवटा भाग्य उदयाला आलं का नाही. आपल्या जीवनामध्ये काहीतरी चांगलं झालं का आपण म्हणतो बास महाराज भाग्य उदयाला आलं. पण नाही महाराज, संतांचं तसं नाहीये. संतांच्या जीवनामध्ये ऐका, ज्या वेळेस भगवत प्राप्ती होती आणि भगवत प्राप्ती झाल्यानंतर संत म्हणतात माझं भाग्य उदयाला आलं. अवघी चिंता पटकन बोला, वारली कोणामुळं वारली? बाबा याच्यापेक्षा काय आवाज आहे महाराज, किती उंच आवाज आहे. बस डॉक्टर संतांच्या दर्शनाची. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात माझं भाग्य उदयाला आलं. ऐका, त्याला कारण घडलं, फक्त संतांची संगत घडली. कशी घडली बघा, हरिपाठामध्ये शेवटची जी गुरु परंपरा आहे बरोबर, सत्य गुरुराय कृपा मज केली, परिराई घडली, सापडविले वाटे जाता गंगा स्नान, मस्तकी प्रदान, भोजन मागते तुप पावशर, पडेला विसर स्वप्न माझे, काय कडे उपजलांतराय, म्हणून या काय तोरा झाले, राघव केशवा सांगितले खून, बाबाजी आपले सांगतले नाम, मंत्र दिला राम. कोणता मंत्र मिळाला? मोठे म्हणा, कोणता मंत्र? राम कृष्ण हरी. महाराज स्वप्नामध्ये काय झालं माहिती का दादा, जगद्गुरु तुकोबारायला माघ शुद्ध दशमीच्या टायमाला स्वप्न पडलं.
आणि स्वप्न पडल्यानंतर या ठिकाणी महाराज इंद्रायणी काठी चालत असताना त्यांना साक्षात्कार झाला. महाराज संत भेट झाली. त्यांचं नाव म्हणजे बाबाजी चैतन्य. कुठं आले बाबाजी चैतन्य? कुठे? ओतूरला आहे, जवळ आहे आपल्या महाराज. ऐका ना, भेट झाली आणि सांगितलं लावणी हात कुरवाळीला माता, सांगितली चिंता. हा तुकोबारायांच्या या ठिकाणी महाराज मस्तकावरून हात फिरवला आणि सांगितलं पण त्या प्रकारची चिंता करू नका, तुम्हाला मी मंत्र देतोय रामकृष्ण हरी नावाचा मंत्र. त्या दिवशी या ठिकाणी वारकरी संप्रदायामध्ये जन्माला आला. विठाला विठाला महाराज म्हणतात या ठिकाणी संत दर्शनी हा लाभ. महाराज एक सांगू, जीवनाचा जर आपल्याला उद्धार करायचा असेल, हे जीवन जर बदलायचं असेल ना, त्याच्यासाठी तुम्हाला सर्वात महत्वाचं मागच्या महिन्या मंडळीकडे लक्ष द्या, संगतीची गरज आहे महाराज. कशाची? संत संगतीचे महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं. नामदेवरायांचा अभंग आहे, संत संगतीचे आपण आपारिखे साधू थोर जाना, साधू थोर जाना. महाराज या मळ्याला आणि या सुलतानपूरला ज्या साधूची संगत लाभली ते म्हणजे आमचे माधवगिरी बाबा. हा बरोबर ना, माधवगिरी बाबा. एकदा बाबांच्या नावाने टाळी वाजवा. बाबांची समाधी आहे समोर महाराज बघा. आणि महाराज डायरेक्ट वडाच्या झाडाने सगळ्या आपले जे काही फांद्या आहे ना बाबा समाधीवर ठेवलेले. सभा मंडपाची गरज नाही का, पत्र्याची गरज नाही. ही ताकद फक्त साधूची, दुसरी कोणाची? म्हणून महाराज म्हणतात, ऐका, म्हणून महाराज म्हणतात साधू थोर जाणा, साधू थोर आणि साधू थोर जाणा. हा दादा, जीवनामध्ये तुम्हाला आम्हाला बदल करून घ्यायचा असेल तर एकच करा, संतन के संग लाग रे. संतांचे संगते मनमार्ग गती. 11वा श्रीपती येणे पण ते संतांच्या संगतीमध्ये लागलं ना महाराज, जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. ऐका, संगत घडली जगद्गुरु तुकोबारायांना, वारकरी संप्रदायाचा मंत्र मिळाला रामकृष्ण हरी. हा
महाराज म्हणतात संत संगतीचे किंवा संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ. संतांच्या दर्शनाने काय होतं या ठिकाणी महाराज तुम्हाला एक उदाहरण सांगतो ऐका. काय झालं माहिती का, एकदा नारद मुनी भगवान विष्णूच्या दरबारात गेले आणि भगवान विष्णूच्या दरबारात गेल्यानंतर भगवान विष्णूला प्रश्न केला, का हो देवा संतांच्या संगतीचा मला काय सांगा, फायदा सांगा, किंवा संतांच्या संगतीनं काय होतंय. आता ऐका, भगवान विष्णू म्हणजे एक काम कर, मृत्यू लोकामध्ये जाय, एक कुंपणी, त्या कुंपणावर नवीन साड्या जन्माला आलाय, त्याला विचार संतांची संगत काय. ऐका ना महाराज, नारद मुनी खाली आले, त्या कुंपणावरल्या साड्याला विचारलं, ओ साडे दादा, अहो संतांच्या संगतीमध्ये किती ताकद आहे. तो साड्या तिथं मरतो बर का. साड्या मेल्यानंतर नारद मुनी जरा थोडे घाबरले, पटकन वर गेले. वर म्हणजे कुठं, विष्णू लोकामध्ये गेले. विष्णू लोकामध्ये गेल्यानंतर वर म्हणलं का आपण लय घाबरतो बर का. आमचे युट्यूब आले दादा, सगळ्या माणसांना भीती एवढीच आहे, फक्त वर शब्द आला रे आला, सावध होय बाबा, लगेच सावध होते. बरोबर आहे दादा. ऐका दादा, विष्णू लोकामध्ये गेले आणि विष्णू लोकामध्ये गेल्यानंतर भगवान विष्णूला सांगितलं, दादा विचारलं तो जागीच मेला, काय करू. एक काम कर, एक नवीन पोपट पिंपळाच्या झाडावर जन्माला आलाय, जाऊन त्या पिंपळाच्या झाडावर जो नवीन पोपट जन्माला आलाय त्याला जाऊन विचार संतांच्या संगतीचा फायदा काय. पटकन गेलं खाली. कीर्तनात माणूस पटकन जात. हा एक सांगू का, अमेरिकेला कोणला जायचं, पण अमेरिकेला नका जाऊ. इराणला कोणला जायचं, इराकला कोणला जायचं, इस्रायलला. सगळे नाही म्हणतील, त्यांना माहिती परत माग येणार, परत माघारी येतच नाही. महाराज परत माघारी येणार नाही. ऐका दादा, कीर्तन एवढं भारी महाराज, लगेच तुम्ही अमेरिकेला जाऊ शकता दादा. हे कीर्तन आहे महाराज. ओ वय अंग अरे खाली आले, पोपटाला विचारले संतांच्या संगतीचा फायदा काय, दर्शनामुळे काय होतंय. महाराज तो पोपट सुद्धा मरून गेला. आता हे मग घाबरलो. कोण कोण, नारद मुनी. नारद मुनी म्हणजे आता आपलं काय खरं नाही. पटकन विष्णू लोकात गेले आणि भगवान विष्णूला सांगितलं, अहो पोपट मेला. ते म्हणजे एक काम कर, अनेक वर्षानंतर राजाला काय झालाय ऐकाय ना सगळे. अहो मागच्या महिला मंडळा काय चाललंय, पाका पकाशा चालल्या काढा, आकाशा गप्पा मारल्या. त्यांना वाटलं बाबाचं लक्षच नाही. अरे काही काढणारा समाज कीर्तनामध्ये राहतो, सगळीकडे लक्ष द्यावं लागतं. जरा सावधान बसा बरं, सगळ्या बसा, सावधान सावधान. ऐका दादा, काय सांगत होतो पूर्वी कीर्तन, बरोबर ना. ऐका दादा, राजाला मुलगा झाला. आता तुम्ही सांगा, किती मोठा माणूस असू जाईन का विचारायला. त्याला माहिती विचारायला गेल्यावर परत माघारी येणारच नाही. साड्याच्या मागे कुणी नव्हतं, पोपटाच्या मागे कुणी नव्हतं. पण राजाचा जर मुलगा मिळाला तर नारद मुनी परत मागे येईल का, नाही येऊ शकत. नारद मुनी म्हणले, बाबा अरे ऐका ना, दुसरा माणूस शोधा. तेव्हा म्हणले, नाही 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 नाही, तुला जावं लागेल, जाय. गेलं खाली. आता मला तुम्ही सांगा, आता खाली आल्यानंतर आता कसं जाईल, कसं जाईल. पायाने डायरेक्ट ब्रेक डान्सच चालू केला, घाबरलं की. पण महाराज ऐक ना, पाहुणे घराशी आजी आले, संतांची संगत घडली, संत आले, नारद मुनी. राजाने भव्य दिवस स्वागत केलं. महाराज सोन्याचं ताट जेवायला वाढलं. गाजाय का दादा, पुढं मरणे, पुढं मरणे. ऐका ना, एक जण इरीत पडलं, खाली पावत ना वर पावत, मध खाऊशी वाटण का पडलं दादा, पडलं ना मध,
खाऊशी वाटेल का नाही ना तसं ऐका महाराज आता करायचं काय पण महाराज नारद मुनी म्हणले जेवण नंतर करू जेवण नंतर करू मस्त वाचलो ना तो महाराज 4 चपात्याच्या 8 चपात्या खा पण वाचू द्या ऐका महाराज गेले तुमचा मुलगा कुठे ते म्हणले ते काय झोळीमध्ये झोपी घातलाय ते काच झोपलेलं होतं त्याला 2 वेळा कोणाची संगत घडली बोला पटकन संतांची संगत नाराज नाही संत म्हणजे ते काय आता सोपं आहे का ते मोठ्याने रडायला लागलं गेले नारद मुनी जवळ आणि नारद मुनी म्हणले दादा अरे सांग संतांच्या संगतीमध्ये किती ताकद आहे महाराज ते मोठ्याने हसलं नारद मुनीला जरा समाधान वाटलं आणि हसल्यानंतर ते म्हणले एक काम कर ज्याने तुला पाठवलंय त्याला घेऊन ये कोण म्हटलं ऐ कोणचं बाळ तुमचं नाही राजाचं ते म्हणलं ज्याला पाठवलं दादा घेऊन ये आता मला तुम्ही सांगा संतांच्या संगतीच्या दर्शनाने कोण येऊन राहिले 11वा श्रीपती देव आला देव महाराज आनंद झाला आणि देव आणि नारद मुनी त्या बाळापाशी गेले आणि सांगितलं सांग संतांच्या संगतीमध्ये किती ताकद आहे ते म्हणले महाराज संतांच्या दर्शनाचा फायदा एवढा आहे पहिला जन्म मिळाला साल्ढ्याचा बरोबर तुमचं दर्शन झालं चांगला जन्म मिळाला पशुधिकांमध्ये सगळ्यात आवडता लोकांचा कोणता पोपट चांगला जन्म मिळाला पोपट कोणच्यामुळं तुमच्या दर्शनामुळं आणि महाराज ऐका कधी न भेटणारा देव आज मला भेटला कोणामुळं महाराज म्हणतात पद्मनाभ असं वाटतं बाबा काय सांगा मोरोनिया जावे आणि तुमच्या दोघांच्या कुळात जन्माला ऐका दादा फार सुंदर महाराज फार सुंदर महाराज म्हणतात संत दर्शनी हा नाम पद्मनाभ जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात पद्मनाभाचा ठेवा मला प्राप्त झाला याला कारण मला बाबाची चैतन्याची भेट झाली आणि माझ्या जीवनाचं सार्थक झालं मग लोकांनी प्रश्न केला का हो दादा कीर्तन 7:30 ला चालू झालंय मी कीर्तन कंप्लीट 10:30 ला सोडणार आहे किती वाजता झोपू देणार नाही याची काळजी माझ्याकडे कीर्तन किती वाजता सोडायचं ऐका तुम्हाला नियम सांगतो आजची कीर्तन 10:30 ला सुटन 12 वाजेपर्यंत पंक्ती चालते तिथून पुढे जागर चालन तिथून पुढे लगेच काकडा चालन आणि सकाळच्या पारी लगेच शान उचलायला तुम्ही आम्ही घरी जमन ना जमन का मग माना हलवा ना लगेच म्हणते कोणी बोलावलं काय नाही जेवणामध्ये या ठिकाणी संतांची संगत महत्वाची आहे मग फायदा काय काय होतंय संतांच्या संगतीनं आणि तो ठेवा या ठिकाणी कुठं साठवून ठेवायचा अभंगाचं
त्याच्यात प्रचारामध्ये टाळी वाजवा. काय स्वरामध्ये महाराज, काय पेटीचे राग गायले. वा 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 वा. ताई आमच्या कुळात जन्माला यावा. तसे आपल्याचे पुरकीच माझी फक्त आज नावात बदल आहे. ताई फार सुंदर महाराज. त्या कातुरे ताईंच्या नावाने एकदा टाळी वाजव. अतिशय सुंदर, अतिशय सुंदर, अतिशय सुंदर. काही ठिकाणी दादा खोटं नाही सांगत. बजरंग दादा टाळ घ्यायला माणसं नाही. इथं टाळ कमी पडली. दादा साहेब टाळ कमी, टाळ एवढे टाळकरी आहो निम्यालावर खाली बसले महाराज. हे लेकरं आमचे. ही ताकद फक्त या ठिकाणी महाराज आपल्या मारुती रायाची ताकद. मारुती रायाची ताकद आहे महाराज. ऐका, तुम्ही याची अंतःकरणातून भक्ती करा महाराज. महिला मंडळ, शेवटचा प्रश्न तुम्हाला सांगायचा आणि पूर्णत्वाकडे जायचंय. मला सांगा, तुमच्या सगळ्याचा भाऊ कोण? पैठणी गाडी. ती पैठणी गाडी मध्ये काय कोण? मोठ्याने बोला ना. कोण? माहेराला गेले ना दादा. पहिल्यांदा ताट जे ताट तयार करतात दादा, हा ते ताट घेऊन पहिल्यांदा तुम्ही भावाला वावळता का मारुतीला वावळते? तुमचं आमचं सारखंच आहे महाराज. ऐका, आपल्या सगळ्याचा पाठी राखा. आणि आपला जर भाऊ कोण असेल ना तर तो मारुती राया लक्षात घ्या. आणि महाराज, मारुती रायाची एवढी भक्ती आहे. मारुती रायाने साक्षात भगवान परमात्मा कुठे ठेवला? श्रीराम जानकी श्रीराम जानकी बैठे हे मेरे सीने में. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तो जो ठेवा प्राप्त झालाय, ऐका, तो मी माझ्या हृदयामध्ये साठवून ठेवणार. कुणी साठवला? बैठे हे मेरे सीने में. महाराज, माझ्या हनुमंतरायाने या ठिकाणी माझा भगवान परमात्मा हृदयामध्ये साठवून ठेवला. अजून कोणी साठवून ठेवलं? हा, कोणी? जनाबाईनं साठवून ठेवला महाराज. सगळ्यांनी माझ्या मागं म्हणा बरं का, महिला मंडळ. हा 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 जनाबाई पहा बरं का महाराज. देवाची अत्यंत या ठिकाणी महाराज कोणतंही कार्य म्हटलं का देवाला बोलवायची दाखा बरं का मामा. देवाला बोलवायची. देवाशिवाय कोणतंच काम करत नव्हती. इकडे लक्ष द्या. हा, देवाला बोलवायची. तुम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवून माझ्या मागं म्हणायचंय. काय? देवाला बोलवायचं ना, मारुती रायाला बोलवायचं ना. वर बोट करा बरं, बोलवायचं ना. हा चला ठीक आहे. सावध. हा चला सावधान बसा. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक. वरात करा, वरात करा. ओ या गाऊ कौतुके तू ये रे बा विठाला. तुम्ही म्हणू नका, मला मागच्या पाहू द्या. हा करा वरात सगळ्या. तुम्ही म्हणू नका. तू ये रे बा विठाला, तू ये रे बा विठाला, ये रे बा विठाला.
कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार Kumar